महादेवाला श्रावणात प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली जाते. तसेच शिवमूठ वाहण्याचे धार्मिक महत्त्व देखील आहे. असे म्हणतात की महादेवाला जे धान्य शिवमूठ म्हणून वाहतात त्यामुळे आपल्या घरात भरभराट होते, आयुष्यात धनधान्य समृद्धी वाढते. त्यामुळे शिवलिंगावर श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहण्याची प्रथा आहे. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमूठ असणार आहे. आपल्याला माहीत आहे की महादेवाला पांढरा रंग प्रिय आहे. त्यामुळे महादेवाला पांढऱ्या रंगाची फुले आपण अर्पण करतो. तसेच पांढरे वस्त्र महादेवाच्या पूजेत वापरले जाते व सोमवारी विशेष करून पांढरे कपडे घालून शिवपूजा केली जाते. तसेच तिळाचा रंग देखील पांढरा असल्याने तिळाची शिवमूठ महादेवाला अतिशय प्रिय आहे. ही शिवमूठ वाहिल्याने महादेव प्रसन्न होतात. तिळाची शिवमूठ का वाहिली जाते? तिळाचे धार्मिक महत्त्व आहे. तिळामध्ये सौम्य आणि शांत गुणधर्म असतात असे म्हटले जाते. त्यामुळे देवाच्या पूजेत तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो. तिळाच्या तेलाची समई किंवा नंदादीप लावल्याने घरात देवाची कृपा आणि वास राहतो असे म्हणतात. तसेच अनेक धार्मिक कार्यात तीळ वापरले जातात. धर्मात देखील तिळाचे अत्यंत महत्त्व आहे. म्हणूनच तिळाची शिवमूठ आयुष्यात सुखसमृद्धी यावी व महादेवाची कृपा मिळावी म्हणून वाहतात. शिवमूठ कशी वाहावी? महादेवाला श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहण्याचे महत्त्व आहे. मात्र शिवमूठ वाहण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. श्रावणातील सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरातील पूजा करावी. त्यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवमूठ वाहावी. सर्वप्रथम महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करून अभिषेक करावा. मग बेलपत्र व फूल वाहावे. त्यानंतर आपल्या उजव्या हातात जी शिवमूठ असेल ती घ्यावी व उजव्या हाताच्या अंगठ्यातून शिवलिंगावर हळूहळू ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवमूठ सोडावी. त्यानंतर महादेवाला नमस्कार करावा.